जाहीर विराट सभा, 50 लाख मराठा समाज उपस्थित राहणार। 14 तारखेला अंतरवाली सराठी येथे भव्य सभा होणार। लाखोच्या संख्येने मराठा समाजाची उपस्थिती राहण्याची शक्यता। मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे यांची जाहीर विराट सभा 14 तारखेला अंतरवाली सराठी येथे भव्य अशा मोठ्या स्वरूपात होणार असून गेल्या काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी राज्यभर संवाद दौरा केला आणि मराठा समाज बांधवांच्या भेटी देखील घेतल्या। जवळपास 13 जिल्ह्यात फिरून 70 पेक्षा अधिक सभा त्यांनी घेतल्या। एखाद्या मंत्र्याला सुद्धा लाजवेल असा प्रचंड प्रतिसाद मनोज जरांगे यांना मिळत आहे। अंतरवाली सराठी येथे होणाऱ्या विराट सभेला येण्याचं आव्हान त्यांनी केलं आहे। जवळपास 90% तयारी या ठिकाणी पूर्ण झाली असून 100 ते 150 परिसरात ही सभा होणार आहे आणि 50 लाख समाज बांधव या ठिकाणी मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी एकवटणार असल्याची माहिती सध्या तरी मिळत आहे। याच पार्श्वभूमीवर नेमकी या सभेची तयारी कशी झालेली आहे याचा आढावा घेतलाय आमचे जालना प्रतिनिधी राम ढाकणे यांनी। बघूया याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये शनिवारी म्हणजे 14 तारखेला अंतरवाली सराठी या गावामध्ये मराठ्यांची जाहीर विराट अशी सभा होते। सध्या मी अंतरवाली सराठीमध्ये आहे आणि ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे त्या प्रांगणामध्ये मी सध्या उभा आहे। आपण या ठिकाणी जर ही दृश्य जर बघितली तर या ठिकाणी जो मंच आहे तो या ठिकाणी भव्य असा तयार करण्यात आलेला आहे। त्यानंतर समोर पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील चव्हाण आणि त्यानंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सुद्धा काल या ठिकाणी भेटी देऊन इथल्या सभास्थळाची पाहणी करत आढावा घेतला आणि त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांनी त्या पार्श्वभूमीवर त्यांनी या ठिकाणी भेट दिली होती। आता नेमकं मनोज जरांगे यांनी राज्यामध्ये संवाद दौरे काढून समाज बांधवांना एकजूट होण्याचं आवाहन या ठिकाणी केलेलं आहे। 13 जिल्हे 70 तालुके आणि त्यानंतर 70 पेक्षा अधिक सभा मनोज जरांगे यांनी काढल्या होत्या आणि जवळपास कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही मंत्र्याला असा प्रतिसाद मिळाला नव्हता। तो फक्त संघर्ष योद्धा म्हणून मनोज जरांगे यांना बघायला मिळाला। हे सर्वच महाराष्ट्रांनी पाहिलं होतं आणि आज सर्वच सभा संपल्यानंतर मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराठी गावामध्ये जाहीर सभा घेण्याचं आवाहन केलं होतं आणि त्या सभेला संपूर्णच महाराष्ट्रातून जवळपास पोलीस असतील, समाज बांधव असतील, त्यानंतर पार्किंगची व्यवस्था असतील, या संपूर्ण व्यवस्था ज्या आहेत त्या या ठिकाणी चोखपणे पार पाडल्या जाणार असून लातूर त्यानंतर बीड या साईडतून जे समाज बांधव येणार आहेत त्यांच्यासाठी वडी गोदरी येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जालना, संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या साईडनी जे समाज बांधव येणार आहेत त्यांच्यासाठी अगदी 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेलं धाकलगाव या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि सध्या मी या मंचाच्या बॅक साईडला उभा आहे। आपण जर बघितलं तर हा जो मंच आहे याच मंचावरून मनोज जरांगे जे आहेत ते समाज बांधवांना संबोधित करणार आहे। यानंतर समाज बांधव काय निर्णय घेतो आणि सरकारसुद्धा याकडे कसं बघणार आहेत, आता मनोज जरांगे यांचा काय निर्णय असणार आहे आणि जवळपास म्हणजे 14 दिवसाचा 14 ऑक्टोबरला त्यांचा अल्टिमेटम संपतोय आणि त्यानंतर मनोज जरांगे यांनी सुद्धा वाढीव 10 दिवसांचा वेळ जो आहे तो सरकारला दिलेला होता आणि त्यानंतर आता उद्या आणि परवा दिवशी, उद्याच दिवस बाकी आहे फक्त, परवा दिवशी या ठिकाणी मनोज जरांगे यांची जाहीर सभा मराठा समाज बांधवांना ते संबोधित करणार आहे आणि त्यानंतर सरकार काय निर्णय घेतं या सभेकडे जवळपास महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचं, विविध राजकीय पक्षातील नेत्यांचं लक्ष लागून आहे आणि त्यानंतर सरकार काय निर्णय घेतं हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। राम ढाकणे, जागृत महाराष्ट्र न्यूज, जालना। की आज आमच्या हिशोबाने जवळजवळ 50 लाखाच्या पुढं जनता येणार आहे महाराष्ट्रात। त्यांची पूर्णची व्यवस्था करण्याची जिम्मेदारी आम्ही घेतलेली स्वतः इथं सगळं मराठा सेवक म्हणून आम्ही तयारीला लागलेलो आहे। कुठलेही इथं कामाला सगळं शिस्तबद्ध कार्यक्रम होणार आहे आमचा, आम्हाला कुठली पोलिसाची आवश्यकता नाही, काही नाही। त्यानंतर एकूण धुळे सोलापूर हायवेने जे वाहनं येतील त्यासाठी वडी गोत्रीच्या मार्केट कमिटीमध्ये 70 एकरची जागा आम्ही तयार करून ठेवली तिथं याला येण्यासाठी, पार्किंगसाठी। एकूण संभाजीनगरकडून येणाऱ्यासाठी ढाकलगावपाशी तिथे 40 एकर जागा तयार करून ठेवलेली आहे। एकूण पैठण मार्गे जे येतील लोक इथं नालेवाडीच्या पुढे तिथं एक 35-40 एकरचा प्लॉट आम्ही तयार करून ठेवलेला ते पार्किंगसाठी। अशा ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतः माल उपटून जागा तयार करून दिल्यात की विना मोबदला
पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी काही सुव्यवस्था राखण्यासाठी काही हो येऊन गेलेत पोलीस प्रशासनाचे. त्यांनी शांततेचंच आव्हान केलेलं की जे करायचा कार्यक्रम हा तुम्ही शिस्तबद्ध करा, पण आम्हाला त्यांनी सांगायची आवश्यकताच नाही. आमचा कार्यक्रमच मुळात असा शिस्तबद्धच होणार आहे. आतापर्यंत लाखोचे मोर्चे निघले, पण आम्ही कागद खाली पडून दिला नव्हता त्या मोर्चामध्ये कधी. तो सुद्धा सोबत घेऊन जात होतो, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या आम्ही सोबत घेऊन जात होतो. ते काम आम्हाला सांगायची आवश्यकताच नाही, परंतु त्यांनी आम्हाला आव्हान केलं तसं. काय आता संबोधित करणार आहे 14 तारखेला? आरपारची लढाई. एक तर मरायचं नाही, त्याचं आरक्षणच घ्यायचं आहे. आमच्या हक्काचं आरक्षण आहे, ते कोणाचं काय बापाचं नाही आहे काही. आणि शिंदे साहेबांकडून एवढी अपेक्षा आहे आम्हाला की आता त्यांना चान्स आलेला आहे, मराठा समाजाचा आम्हाला मुख्यमंत्री मिळाला, त्यांच्या हातात आहे. त्यांच्या मनात जर असलं तर ते आम्हाला आरक्षण देऊ शकतात. आणि जर आरक्षण दिलं तर कायमस्वरूपी मुख्यमंत्री ते राहतील, नसता पुन्हा हे शेवटचंच मुख्यमंत्रीपद त्यांचं समजायचं आता. कारण यांना मला काय म्हणायचं आहे सर, यांना एका दिवसामध्ये राज्याचे शहराचे नामकरण करता येते, नोटबंदी करता येते, यांना सर्व काही करता येते. आणि आमचं आरक्षणच येत नाही की यांना हे फक्त चाल ढकलपणा करू लागले आमचा. पण आता हे आरक्षणाची लढाई आरपार आहे. होतो ना भविष्य. आता जवळपास 14 तारखेला 30 दिवस पूर्ण कंप्लीट होते. हो. तर जो काही राहतो 10 दिवस जे दिलेले जरांगे पाटलांनी, त्यामधला कार्यकाळ कसा ठरणार आहे? नाही, तो मधला कार्यकाळ त्यांनाच आपण सवलत दिलेली 10 दिवसाचे. त्यांची कमिटी आलेली आहे, चालू आहे. आम्हाला मागू लागले ते तुमच्याकडे काय जे काय पुरावे असतील. त्यांना जवळजवळ 5000पेक्षा जास्त पुरावे आम्ही आतापर्यंत सादर बी केलेत, मिळाले त्यांना. अजून चालूच आहेत आमचे. आणि गावामध्ये साखळी उपोषण चालू आहे. प्रत्येक गावाचं एक दिवस योगदान आहे उपोषणासाठी आम्हाला. नाही, समिती आली ही गोष्ट खरी आहे, परंतु मनोज जरांगे हे सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणून या गोष्टीवरती ठाम आहे. बरोबर, काय चुकीचं आहे? एक मराठाला एका बंधूला जर समजा आरक्षण मिळालं, त्याच्या दुसऱ्या बंधूकडे नसलं त्याला द्यायचं नाही का? तो नाही का? तो मराठा आहे, त्याला पोट जातीची दुसरी काही का? तो ब्राह्मण आहे का? तो मराठाच आहे ना, कुणबीच आहे तो सुद्धा, त्याला मिळालाच पाहिजे. काय चुकीची मागणी? योग्यच मागणी आमच्या जरांगे पाटलाची. बरं, इथं जी आता सभेची तयारी करण्यात आलेली आहे, साधारण किती मराठा समाज बांधव तुमच्या अंदाजानुसार या ठिकाणी एकवटणार आहे? जवळपास संपूर्ण महाराष्ट्र समाज बांधव एकत्र होणार आहे. बिलकुल 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 बिलकुल. माझ्या रुग्णवाहिका असेल किंवा इतर काही व्यवस्था असेल त्या समाज बांधवाकडून करण्यात आली, आमच्याकडूनच करण्यात आलेलं आहे. पूर्ण आम्ही रुग्णवाहिकेची व्यवस्था इथं ठेवलेली आहे. इथं स्वयंसेवकच अशी ठेवलेली आहे, मराठा सेवक, की त्यांना जे काम सांगितलेलं आहे ते कुठं पार्किंगला नंबर लागला त्यांनी पार्किंग करायची, कुठं रुग्णवाहिकेकडे लागलं तिथंच काम करायचं. पूर्ण स्टॉल लावलेले इथं खाण्यापिण्याचे, ज्याला जे काम असं ना त्यांनी जिथं नंबर लागेल त्यांनी तेच करायचं. प्रामाणिकपणे सगळे काम करणार आहे. आम्हाला कुठलीच सरकारची कुठलीच गरज नाही. आज आमच्या यांनीच करू राहिलो आम्ही उत्स्फूर्तपणे. बरं, कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर साधारण किती पोलीस बंदोबस्त इथं असू शकतो? तुमचा अंदाज काय असू शकतो? माझ्या अंदाजानुसार 1000-2000 पोलीस राहतील. ही आमची 70-75 वर्षापासूनची मागणी आज कुठंतरी मनोजदादाच्या रूपानं आम्हा सर्व मराठ्यांचं आशास्थान मनोजदादा यांच्या रूपानं उद्या आम्हाला हे मराठा आरक्षण उद्याच्या 14 तारखेला आणि येणाऱ्या 24 तारखेला हे आमच्या पदरामध्ये पडणारच आहे. जर आम्हाला नाही पडलं तर या महाराष्ट्रामध्ये पुन्हा काय होईल, कुठली परिस्थिती राहील, कुठले इलेक्शन कुठं होतील, विधानसभा होणार या महाराष्ट्रामध्ये, विधानसभा होणार नाहीत, लोकसभा होणार नाहीत, जिल्हा परिषद कुठलंही इलेक्शन आम्ही होऊ देणार नाहीत. आम्ही आमच्या पद्धतीनं लोकशाही मार्गानं आम्ही या सरकारला योग्यरित्या धडा शिकू. त्याच पार्श्वभूमीवर या महाराष्ट्राला लाभलेले मुख्यमंत्री हे जर खरोखर मराठा समाजाचे असतील तर ते योग्य वेळी आम्हाला या 10-12 दिवसामध्ये न्याय देतील, एवढीच त्यांच्याकडून आम्ही माफक अपेक्षा करतो. दिलेला शब्द पाळावा त्यांनी दिलेला शब्द पाळाव. खरंच जर मराठा कधी खोटं बोलत नाही. मराठ्याचा माणूस जर तो असेल तर तो 100% मुख्यमंत्री शब्द पाळतील. ते जर मराठा नसतील तर ते शब्द पाळणार नाहीत. एक मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय भवानी, जय शिवाजी. आरक्षण आमच्या हक्काचं म्हणता येत नाही. तर जवळपास 100 ते 200 एकरचा जो परिसर आहे तो या सभेसाठी त्यांनी जवळपास चालू असलेलं पीक हे आता जमीनदोस्त करून त्यांनी यावरती JCB फिरवला आणि मराठा समाज बांधवांची एकजूट होण्यासाठी सर्वच मराठा बांधवांना त्यांनी या ठिकाणी येण्याचं आवाहन केलेलं आहे. जवळपास 13 जिल्हे, 70 तालुके आणि 70हून अधिक सभा घेत मनोज जरांगे यांनी मराठा समाज बांधवाला एकजूट होण्याचं आवाहन केलं होतं. आणि काल छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा त्यांची सभा पार पडली. त्या सभेला सुद्धा एखाद्या
मंत्र्याच्या सभेला सुद्धा एवढी गर्दी राहत नाही, तशी सभा मनोज जरांगे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. आणि मनोज जरांगे यांचा जो ताफा आहे, मुख्यमंत्री सुद्धा त्या परिस्थितीमध्ये कमी ताफा असतो, त्यापेक्षा जास्त ताफा मनोज जरांगे यांचा या ठिकाणी. सध्या माझ्यासोबत आंतरवाली सराटीमधले काही स्वयंसेवक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया की नेमकी या सभेची पूर्वतयारी कशा पद्धतीने झाली आहे. नियोजन कसं आहे काय आहे, कारण की आमचं गाव छोटं आहे, 2000 संख्या आहे आमच्या गावची, पण 1700-1800 येणार आहेत लोक. बरं, काय वाटतं तुम्हाला, सरकार आरक्षणाचा तिढा जो आहे तो सोडेल का? सरकारने तर सोडायलाच पाहिजे माझ्या हिशोबाने, कारण की आता मराठा समाजाचे बरेचसे संकट म्हणजे आहेत, गोरगरिबावर अत्याचार होत आहे, हे त्यांनी स्वीकारायला पाहिजे माझ्या हिशोबाने. तो कभी नहीं. बरं, तुम्ही कुठून आले? गंगाखेड. बरं, तुमची काय सरकारला मागणी आहे? आज तुम्ही इथं आलेला आहात, सभेची पूर्वतयारी जी आहे ती वेगाने युद्ध पातळीवरती सुरू आहेत, तुमची काय सरकारकडे मागणी? जरांगे पाटलाचे जे आहे ते सर्व मराठीच राहणार ना. बरं, सरकार याबाबत युद्ध पातळीवर कठोर भूमिका घेईल तुम्हाला असं वाटतं का? घ्यावंच लागेल. बरं, तुम्ही कुठून आलात? शिरूर तालुका, जिल्हा बीड. बरं, तुम्ही किती जण आज नेमकं इथं कशासाठी आलात? 4-5 जण आलोत. सध्या पाहणी करता काही अडचणी आम्ही काम करू लागू बा, त्यांना सहकार्य करू लागू. बरं, साधारण तुमच्या अंदाजानुसार इथे किती समाज बांधव येईल? आमच्या अंदाजानुसार कमीत कमी शिरूर तालुक्यामधून 700 गाड्या ते 800 गाड्या येतील. बरं, आपण जर या ठिकाणी बघितलं तर सर्वच जिल्ह्यातून समाज बांधव जो पूर्वतयारीसाठी आलेला आहेत, जो एकजूट होणार आहेत 14 तारखेला, ते बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. माझ्यासोबत काही स्वयंसेवकसुद्धा या ठिकाणी आहेत, तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया. मला सांगा, आज जी सभेची पूर्वतयारी झाली आहे, ठिकठिकाणी ध्वज लावले आहेत, पोलीस अधीक्षकांनी सुद्धा या ठिकाणी पाहणीचा आढावा करून गेले. तुम्ही काय वाटतं तुम्हाला? स्वयंसेवक भरपूर आहेत, पोलीस प्रशासक आहेच, आवश्यकता नाही त्यांची, पण ते शासनाच्या हिशोबाने ते येणारच, पण आमचे स्वयंसेवक भरपूर आहेत. शिस्तबद्ध कार्यक्रम. बरं, साधारण तुमच्या अंदाजानुसार किती मराठा समाज बांधव या ठिकाणी एकत्र येतील? 50 लाखाच्या पुढेच राहणार. जर आपण बघितलं तर 50 लाख मराठा समाज बांधव या ठिकाणी एकजूट होतील असा दावा जो आहे तो स्वयंसेवकांनी केलेला आहे. या ठिकाणी जर आपण ही दृश्य बघितली तर या ठिकाणी जे स्टेज मनोज जरांगे यांना संबोधित करण्यासाठी उभारण्यात आलेलं आहे, त्या स्टेजच्या समोर मी सध्या उभा आहे आणि या ठिकाणी जे ध्वज लावण्यात आलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी जवळपास 100 ते 150 मीटर अंतरावर लावण्यात आलेले आहे. ज्यावेळेस मनोज जरांगे यांचं आगमन या मंचावरती होणार आहे, कुठेही त्यामध्ये गर्दी होऊ नये किंवा समाज बांधवांना गर्दी होऊ नये मिळण्यासाठी त्या अनुषंगाने हा जो रस्ता आहे तो पर्यायी रस्ता मनोज जरांगे यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर जवळपास 100 ते 200 एकर जमीन जी आहे ती या सभेसाठी तयार करण्यात आलेली आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या असतील, रुग्णवाहिका असतील. कालच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सुद्धा या स्थळाचा पाहणी करून आढावा घेतलेला आहे. राम ढाकणे, जागृत महाराष्ट्र न्यूज, जालना. जागृत महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.